नमो भगवते वासुदेवाय। नमो भगवते वासुदेवाय। श्री सद्गुरुनाथ महाराज चिंतन श्री गुरुदेव दत्त परम पूज्य श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज नारायणं परमपदं वशिष्ठं चित्तप्रकाशनं च व्यासं श्रुतं गौरवं महान्तं योगीन्द्रमथास्य श्रीशङ्कराचार्यमथास्य पद्मपादं च हस्तामलकं च शिष्यं तन्त्रं वाक्यकारणीयमस्मद्गुरुं सन्ततं श्रुति पुराणानामालयं शंकरं शंकराचार्यं केशवं नारायणं सूत्रभाष्यकृतं वन्दे वेदान्तं नित्यं शुद्धं निराभासं निराकारं निरञ्जनं नित्यबोधं ईश्वरो दक्षिणामूर्तये श्री परम पूज्य श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज परम पूजनीय श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज साधकांचे माय बाप भावी आणि भगवान विष्णूच्या अवताराचे ज्ञानुरा यांचा श्री अमृतानुभव तथा अमृत नावाचा ग्रंथ आपण पाहतो. या ग्रंथावर हे सातवं प्रकरण अज्ञान संबंधी झालेलं आहे. अज्ञान संबंध झाल्यानंतर भगवानने आता आपल्याला या कालच्या पासून थोडा वेगळा विषय आत्म्याचे स्वरूप सांगता येईल. परंतु आत्म्याचे स्वरूप सांगत असताना ते आपल्याला आत्मा कुठल्या अवस्थेमध्ये आहे आत्म्याची अवस्था ते सांगतो. कारण आपण आपल्या देहाच्या अवस्था पाहतो आणि त्या देहाच्या अवस्थेमध्ये सुद्धा आपल्याला काही अवस्था अशा आहेत की ज्या अजून आपल्याला चांगल्या समजलेल्या नाही. जगामध्ये जर या तीन अवस्था सगळ्यांनी येतात. जागृती असते, जाग असते, निद्रामध्ये झोप येते आणि झोपेमध्ये सुकून येते. परंतु या ज्या तीन अवस्था आहेत यांची जरी सरी माहिती आपल्याला आहे का? काल बनवून आपल्याला असं सांगून गेले की हे जे स्वप्न होतं हे स्वप्न काय आहे? स्वप्न सगळ्यांना होतात तेव्हा पुन्हा ही स्वप्न आहे तरी काय? आम्हाला स्वप्न माहिती आहे, आम्ही स्वप्न पाहतो
परंतु स्वप्नावरून काय कळायला पाहिजे, काय विसरायला पाहिजे हे मला समजाय. स्वप्नावरून आम्हाला निद्रा कळते, कारण निद्रेमध्ये आम्हाला कुठल्याही प्रकारची जाणीव ज्ञान नसते. झोप ही अज्ञानाची अवस्था आहे आणि त्यामुळे झोप आम्हाला कळत नाही. परंतु झोप केव्हा कळते, जेव्हा आम्ही स्वप्न पाहतो तेव्हा. कारण स्वप्न हे झोपेमध्येच येतात, झोपेमध्ये ते त्याच्यामुळे झोप कळतो, त्याला आम्ही झोप येतो. आता त्यावेळेला कळत नसेल, परंतु स्वप्न गेल्यानंतर जागल्यानंतर कळतो. काल जेव्हा आम्हाला स्वप्नातील स्थिती समजली की स्वप्न म्हणजे काय, की अनेक प्रकारचे जसे की जगातले पदार्थ आहेत, व्यक्ती, पुरुष, प्राणी, पक्षी, दृश्य, वनस्पती, हे जसं जागृतीमध्ये आम्ही पाहतो तशा प्रकारचा अनुभव आम्हाला स्वप्नातील येतो. म्हणून आम्हाला काल म्हणत होते की आपण जर समजा स्वप्नामध्ये हत्ती पाहिला, स्वप्नातला हत्ती त्या वेळेला जेव्हा पाहतो आपण तेव्हा तो खरा वाटते, खरंच हत्ती आहे, खरं गोळा आहे, खरंच आहे. परंतु जेव्हा जाग येते त्यावेळेला तो हत्ती जो खरा वाटत होता तो मिथ्यात आला, दिसत नाही. हत्ती तर गेला, परंतु हत्तीचं ज्ञान झालं, त्याला मला हत्ती दिसला होता हे ज्ञान झालं. म्हणून स्वप्नामध्ये जे जे दृश्य दिसतात ते ज्ञानावर आलेले आकार आहे असे म्हणून असले हा त्याचा विषय जातात. स्वप्नामध्येही ज्ञान आहे आत्म्याचं, ते चैतन्य आहे, मूळ स्वप्न कळतं. म्हणून त्या ज्ञानावर आलेला जो आकार तो ही सृष्टी असते, असं ज्ञान आपल्याला असते. हा स्वप्नाचा दृष्टांत ज्ञानाला सांगून दिले. आज आपल्याला निर्दिष्ट असलेल्या माणसाचं स्वरूप आणखी सांगून राहिले. दुसरा दृष्टांत आहे आपला 207 या ओळीमध्ये सांगताय. 207 ओळी सुखासनी पाहिजे अनुवाहन, पाहिजे अनुवाहन. साचक आहे ते सनी दशात पावे, जो साचक आहे ते सनी दशात पावे. दृष्टांत आहे. दृष्टांत असा आहे की एक मनुष्य सुखाच्या आसनावर शय्येवर झोपलेला आहे. दृष्टांत आहे. एक माणूस हा सुंदर बाबी नरम नरम सगळं चक्क्या वगैरे टाकून आणि हा मोठ्या आसनावर झोपला. आता झोपेमध्ये त्याला कोणीतरी उचललं आणि पालखी ठेवलं किंवा त्याला मोटारी ठेवलं, मग कुठल्या वाहनामध्ये ठेवलं. तेव्हा त्या स्वप्नामध्ये तो त्या वाहनात त्याचा विषय तो दुसऱ्या ठिकाणी गेला. दुसऱ्या ठिकाणी गेला तो. आता ज्ञानोबा विचारतात
त्या संसारात अशा आसना झोपलेला हा मनुष्य दुसऱ्या गावी गेला, दुसऱ्या ठिकाणी गेला, तर तो खरोखर प्रवासी झाला काय? त्याला प्रवासी म्हणायला तो झोपलेला आहे. झोपलेल्या अवस्थेमध्ये तुम्ही तुम्हाला कुठे त्याला कळत नाही. बरे आपण घरामध्ये घेतो आणि मोठ्या झोपेमध्ये आपल्याला काही कळलं नाही. झोप मोठे मोठे वगैरे तेव्हा जागृतीतच होतो किंवा स्वप्नात होतो. स्वप्न पडलं तरी प्रवास आम्ही तरी गाडी बसतोय, म्हणजे जागृती आणि स्वप्न ह्या अशा अवस्था आहेत की ज्या आम्हाला प्रवास करण्याचं ज्ञान देतात, प्रवास होण्याचं ज्ञान देतात. झोप ही अशी अवस्था आहे की ती आम्हाला त्या झोपेचं झोपलेल्या अवस्थेचे ज्ञान देते आणि त्या झोपेमध्ये फिरून आणलं आम्हाला त्याचे ज्ञान देते. याचा अर्थ स्पष्ट झाला की झोप ही ज्ञान देणारी अवस्था नाही. कुठे ज्ञान होत नाही. ज्ञान होत नसल्यामुळे आम्ही जे अहंकाराने वाटतो तो सगळा अहंकार आमचा डोक्यामध्ये समाप्त होऊन गेलेला असतो. आमची आसक्ती, कामना, वासना, इच्छा सगळं काय जे असते त्यांचं संसाराच्या सगळ्या कटकटी, सगळ्या भांडणी, सगळ्या या दृष्टीने झोप एक चांगली गोष्ट आहे की ती आम्हाला सगळं दिसायला लागते. दिसणं ही एक गोष्ट तशी चांगली आहे आणि वाईटही आहे. चांगली या दृष्टीने की विनाकारण मनस्ताप ज्यामुळे होईल त्या गोष्टी डोक्यात न राहणार, त्या दिसून जाणार, डोक्याला काही त्रास नाही येतात. या दृष्टीने झोप फार चांगली आहे. आणि दुसरी वाईट दृष्टी अशी आहे की आमचं त्यावेळेला ज्ञानही नाही मिळतो, आम्हाला ज्ञानच राहत नाही त्यावेळेला. त्यामुळे ज्ञान रहित मनुष्य जर तुम्ही राहिला त्याच कसं वाटेल? म्हणून ज्ञान रहित राहणं हे बरोबर नाही. ज्ञानी असलं पाहिजे आणि विश्लेषणी असली पाहिजे, तर काहीतरी बरं आहे असं म्हणून आपल्याला. आता याच्यामध्ये 207 या सांगणारे निकृष्ट सुखासाठी वाहिजे आव्हान. ते निकृष्ट मनुष्य चांगल्या सुखाशेनावर म्हणजे शेतीवर बिछाण्यावर चांगला झोपला आहे आणि त्याला कोणी म्हणून दिलं. तो काय साच केसरी दशा पाहावी. केसरी दशा म्हणजे प्रवासी दशा. तो काय खरोखर प्रवासी जातो. झोपेमध्ये कुठलाही प्रवास होत नाही, कारण ज्ञानच त्याचे प्रवास होत आहे. देव आपल्याला आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अशा प्रकारच्या गोष्टी नाही. आत्मा सदैव जागृत आहे. ती जी झोप आहे त्या झोपेमध्ये आम्ही आम्हाला विसरून गेलो. आम्हाला विसरून गेलो म्हणून कोणाला विसरलो तर आमचा हा देह भाव आहे ना, जीव भाव आहे ना, त्याला विसरलोय. आपल्याला झोपेमध्ये आम्ही आपल्यालाही विसरलेलो असतो, परंतु आत्मा स्वतः जागृत आहे. त्यावेळेला देह हा देहाचा सगळा इंद्रियांचा भाग सुद्धा झोपलेला आहे, म्हणजे तो निद्रिस्त आहे, परंतु आत्मा इथे जागृत असतो. आणि झोपेमध्ये आत्मा दृश्य अशा किमतीने खेळत असतो. ते चैतन्य असणार. तुमचा दृष्टांत विभक्तीचा आहे, ज्ञानवा, दिशा, खेळ शकतात.
की शिशे एके दाविदी राज्य करीती होते ऐशी स्थिती सुतके आठी जाई स्वप्नामध्ये एक माणूस राज्य करत होता आणि स्वप्नामध्ये काही स्वप्न होतं स्वप्नामध्ये एक मनुष्य राज्य करतो राजा झालेला आहे राज्य करतोय पण त्याला नुसतं डोकं नाही असा राजा ज्याला डोकं नाही डोकं नसलेला राजा राज्य करून राहिलेला आहे आणि त्याचा जो साखर किंवा त्याचा तो राज्य करतो तो सैनिक जो आहे तो गरीब विचारा गरीब जी येतो श्रीमंत राजा पण डोकं नाही गरीब भिकारी असा तो साखर कोणता डोकं आहे आता बिंदूक माणूस डोके असलेले माणसाला राज्य करतो हे चालले जे बिंदूक देतात बिंदूक देतात काय कसं केलं असताना दुसऱ्यांचं कल्याण आपलं कल्याण जो आपलं कल्याण होईल असं म्हणतो आपल्याला फायदा होईल असं म्हणतो आणि तो कारभार करतो तो बिंदूपणाचा आहे असं त्यांनी म्हणतात तुम्ही जे निवडून दिलेले आहे तुम्हाला कशासाठी दिलेले की लोकांचं कल्याण करावं भलं करावं चांगलं करावं नाही का तर तुम्ही कवर व्हावं पैसे खावे तुम्ही जागा खेड्याच्या इश्यू तिथून करायला असे सगळे तेव्हा दृष्टांत तो आजच्या पिढीला लागू आहे आणि अशा ह्या पिढीमध्ये सुद्धा अनुभवाला अशी सोडून दिलेली की विषय अधिकारावर असलेला विषय बिंदू असेल त्यावेळेला आणि त्याच्या हाताखाली असलेले असेल त्याने ते डोके असलेले असतात ते विचारले असतात असा जेव्हा कारभार चालतो स्वप्नाचा कारभार स्वप्न झाला हा स्वप्नातला कारभार जर पाहिला आपण तर कसा विचित्र वाटतो देवा मला सांगताय का रे ते स्वप्नातलं तुम्हाला जसं विचित्र वाटतं ना तसं जागृतीचंही हे विचित्र चाललेलं आहे जागृती आणि स्वप्न या दृष्टीने पाहिलं तर दोन्ही कशा दृश्यदृष्टा आणि दर्शनाच्या दोन्हीची अवस्था आहे त्या असं म्हणून आपल्याला समजलं स्वप्नाच्या गोष्टी जरा खऱ्या नसल्या तरी काही स्वप्न आपल्याला पुष्कळ शिकून जातात काही स्वप्न निरर्थक असतात काही स्वप्न अर्थपूर्ण असतात स्वप्नामध्ये स्वप्न करणार आता शेवटी स्वप्न ते स्वप्नच आहे परंतु स्वप्नामधून आपल्याला काढलेला संदेशही मिळतात तेव्हा आपल्याला सांगताय की खरं जे आहे ते आपल्याला कळलं पाहिजे दिवशी सांगताय तशीच दिशेतून चाललेला आहे ते निद्रा जेव्हा नाही तेव्हा जो जैसा जिये ठाई ते निद्रा जेव्हा नाही तेव्हा जो जैसा जिये ठाई ऐसाची स्वप्न काही न पाहिजेशी ऐसाची स्वप्न काही न पाहिजेशी आता असं समजायचे ती निद्रा जेव्हा नसते आता निद्राने आपण जागेत बसले ती निद्रा जेव्हा नसते ती निद्रा जेव्हा नाही
तेव्हा जो जैसा जीवित आहे तेव्हा हा मनुष्य आहे, ज्याला झोप नाहीये, जागा आहे, पाहतो आहे, पाहणार आहे, तो मनुष्य ज्या ठिकाणी असायला पाहिजे त्या ठिकाणी नसतो. समजा आपण या ठिकाणी बसलेला होता, या ठिकाणी आपण जोडलेल्या जागृतीमध्ये आपण आता ज्या ठिकाणी बसलो आहोत तिथेच आपल्याला बसल्याचं आपण समजतो. त्याचप्रमाणे स्वप्न पडलं असताना काही आता मला झोप नाही, झोप येण्यापूर्वीची आमची जागृती अवस्था आहे, जागृती अवस्था आहे. आणि या जागृतीच्या अवस्थेमध्ये आता आम्ही आश्रमाच्या या ठिकाणी बसलो आहे. जागृती मुद्रा आलेली नाही, मुद्रा आलेली नसल्याने आम्ही आता या ठिकाणी बसलेलो आहोत याचं ज्ञान आम्हाला आहे. जर तुम्हाला जागृतीमध्ये तुम्ही जिथे बसलेले असतात त्याचं ज्ञान आहे, तर स्वप्नात काय घडतं? स्वप्नात आपल्याला स्वप्न पडलं, झोपेमध्ये येत होते, झोप लागलेली असताना आपण ज्या झोपेच्या अवस्थेमध्ये झोपी जातो, उदाहरणार्थ आपण आता कोणी साडे बोलतो, कोणी साडी बोलतो, कोणी फोटो बोलतो, कोणी फोटो झोपीच्या शिक्षणाचं आपल्याला माहिती आहे की आपण कुठे झोपलो, झोपण्यापूर्वी आपल्याला माहिती आहे त्याने पण ती झोप लागल्यानंतर ते स्थान आम्ही विसरून जातो. त्याचा पत्ता नसला म्हणावा. आता आम्ही खाटेवर झोपलो, झोप आल्यानंतर मग तो आमचा बिछाना, आमची जागा, सगळं विसरून गेलो आणि मग स्वप्न पाहतात. आता स्वप्नात तुम्ही जे पाहता किंवा स्वप्नात सुद्धा असं पाहता की मी हे बसवलं आहे, मी करतो. वास्तविक स्वप्नामध्ये जे तुमचा आता असणं आहे, पूर्वी जे जागृतीमध्ये असणं आहे, त्या असण्यामध्ये आणि या असण्यामध्ये फरक असा आहे की जागृतीमधलं असणं तुम्हाला ज्ञानमय आहे, परंतु स्वप्नातलं जे ज्ञान आहे ते त्यावेळेस खरं आहे. उदाहरणार्थ स्वप्नामध्ये आता आपण जागे झालो आणि भूक लागलेली आणि तुमचं आपल्याला ताट घेऊन खाऊ बसा. स्वप्नामध्ये आपण जे जेवतो त्यावेळेला ते जेवण किंवा त्या अवस्थेत खरं आहे, परंतु ती झोप मोडली ते जे ताटे गेलं, ते जेवण गेलं, ते खाणं गेलं, सगळं गेलं, कुठे गेलं ते आवर गेलं ते त्याचा प्रसार किती सत्य म्हणतो. आता जागृतीमध्ये जे असणं आहे, जो जीवन आहे, समजा आपण जागृतीमध्ये जीवन झालो, जाग असताना आपण जेवायला बसलो, ताट आलंय, ताटातले पदार्थ आपण खातो. आता हा जागृतीतला व्यवहार आणि स्वप्नातही कसं स्वप्न पडलं की आपण जेवतो आहोत, ताट आलेलं आहे, खाऊन गेलो. हा स्वप्नातला व्यवहार याच्यामध्ये काय फरक आहे? तिथे तुम्ही खाता, तिथे खाऊन गेलो, जेवण चाललेलं विचार आपल्याला की या दोन व्यवहारांमध्ये खरं काय आहे? तेव्हा आम्हाला जागृतीतलं खाणं खरं वाटतं आणि स्वप्नामध्ये जे खाऊन आलो ते त्यावेळी खरं वाटतं, पण ती अवस्था बदलली, ते स्वप्न गेलं तिथे मिथ्या होतं खाणं, खोटं होतं ते.
मग किती वेळ तुम्हाला खरे वाटले होते, तोपर्यंत स्वप्न पाहत होतो तोपर्यंत. आता ते स्वप्न किती वेळ टिकतं त्याच्यावर येते. ते 1 मिनिट टिकतं, 2 सेकंद, 10 सेकंद असं जातं. तिथं जेवण पाहत नाही की आता आपल्याला इतका चाललंय, आपण जेवण चाललंय. तिथं त्या स्वप्नामध्ये आपल्याला वेळेचं काही भान नसतं. परंतु एवढं भान माहिती आहे की आम्ही स्वप्नामध्ये जेवण करतो आणि ते जे पदार्थ खातो ना ते जागृतीतल्या पदार्थासारखे दुरुस्त लागतात. तसंच वाटतं मी म्हणतात स्वप्नाचे पदार्थ तुम्हाला त्या स्वप्नाच्या अवस्थेमध्ये खरे वाटत होते आणि तुम्ही खरं समजून ते जीवन जगत होता. आणि जागृती आली म्हणजे ते स्वप्न खोटं ठरलं, ते खाणं गेलं, ते पदार्थ गेले. आणि मग जागृतीतलं तुमचं हे जेवण तुम्ही जेव्हा जेवता तेव्हा ते खरंच आहे असं तुम्ही म्हणता. ही जागृती आहे म्हणून खरं म्हणतात असं म्हणतात. अरे मग ही जागृती गेलेली आहे, तुमचं जेवण खोटं मग जागृतीतलं. आता जागृतीचं झोप येते, झोप झालं तुमचं रात्री, आता तिथले तुम्ही वगैरे झोपून जाता. आता झोपल्यानंतर जे तुम्ही खाल्लं होतं जागृतीमध्ये ते खोटं झालेली नाही. यावरून हे सिद्ध होतं की जागृतीमध्ये सुद्धा मिथ्या सगळं खाणं सगळे व्यवहार मिथ्या खोटे, जसे स्वप्नात खोटे आहे तशी ही जागृती मिथ्या आहे. हा बोध जर आम्हाला झाला तर या जागृतीचं जे महत्व आम्ही आज मानतो ते राहणार. कारण जागृती आणि स्वप्न या दोन्ही ज्या अवस्था आहे त्या आम्हाला सत्याचं दर्शन घडवतात असं आम्ही समजतो. परंतु हे सत्य नाहीये, ते मिथ्या आहे. मिथ्या म्हणजे तात्कालिक असतं, ते तेवढ्यापुरतं खरं वाटतं, परंतु ते सत्य राहत नाही असं म्हणून आपल्याला समजायला. सत्याची मुख्य अशी अवस्था जी आहे ही अंतर्दशा आहे, ही पूर्वी अवस्था आहे. त्या पूर्वी अवस्थेमध्ये जे जे घडतं ते कायम राहतं आणि ती अखंड राहते. ती पूर्वी अवस्था म्हणून तिला पकडा, तिच्यात चला, ती प्राप्त करा. हा सगळा बोध धनुभावी आपल्याला त्या आत्मदर्शनासाठी सगळं हे सांगलेले दृष्टांत झाले. जेव्हा सत्य आणि मिथ्या ओळखा, सत्य आणि मिथ्या जर मला ओळखता आलं तर तोच मनुष्य ज्ञानी होऊ शकते. सत्य आणि मिथ्या ओळखणं याचाच अर्थ सार आणि असार जाणलं. सार काय आहे, असार काय आहे, चांगलं काय आहे, वाईट काय आहे याची निवड करता आली पाहिजे. आणि ज्याला ही बरोबर करता येतो तो मनुष्य ज्ञानी असं म्हणून आपला सांगतो. तेव्हा तुमचा दृष्टांत फारच सुंदर आहे. तुमचा दृष्टांत असा आहे, 210 ते निद्रा विमान आहे तेव्हा तो जैसा खाली तैसाची सगळं काही पाहिजे ती 209 होऊन झाली. हे 210 होते. 210 मध्ये व्यवहार दृष्टांत हा सुंदर होता. ते म्हणतात चांदेलिया मृगतृष्णा, चांदेलिया मृगतृष्णा न भेटलिया शिव देसाना, न भेटलेया शिव देसाना. मा भेटलिया पुन्हा काय भेटले, चांदेलिया मृगतृष्णा न भेटलिया शिव देसाना. मा भेटलिया पुन्हा काय भेटले, खोटं पाणी. हरला झाला त्याला 2-3 गाड्यामध्ये पाण्यासारखं दूध दिसतं. त्या वाघा जमिनीची दूध असतात पाण्यासाठी पाणीच येते.
त्याला मृगजळ म्हणतात. त्या वाफांचं स्वरूप पाण्यासारखं दिसत तुम्ही, त्याला मृगजळ असं म्हणतात. मृगजळ म्हणजे केवळ दिसणारं पाणी, नसणारं नाही, असणारं नाही, असलं नसलं तर काहीच नाही. त्यामुळे आपल्याला आता असं सांगतात, एक माणूस फार चांगला झाला, चालेल या मृगतृष्ण त्याला एवढी ताण लागली होती. उन्हाळ्याचे उन्हाळ्यामध्ये खूप ताण लागते आपल्याला, तर त्या माणसाला तहान इतकी लागली आणि मग त्याला ते मृगजळ दिसले. मृगजळ पाण्यासारखं दिसलं त्याला, तो धावत गेला विचार पाणी पिण्यासाठी. आता तो जसा जसा पुढे पुढे जातो तसं मृगजळ पुढे जातात आणि ते नाहीच तिथं. शेवटी त्याला शी झाला, थकवा आधीच तो ताणलेला करायला. ताणलेला असताना त्याला ते मृगजळ दिसलं आणि ते पिण्यासाठी, ते पाणी पिण्यासाठी तो धावत जातो आणि त्या धावलेल्या श्रम होता, शी झाला त्याला. म्हणजे त्याला पाणी भेटलं नाही, त्याला पाणीच नव्हतं तिथं. आणि जेव्हा होता त्याला ताण लागली ती, तो भागला, शीण झाला, त्याला दमला, शेवटी पण त्याला काही पाणी मिळालं. व्यस्त गेले त्याचे श्रम. पण एक दुसरा होता, त्याला तो आनंदीचं पाणी प्यालं, मृगजळ असं मग भेटले आपल्याला, काय भेटले, अरे तुला मृगजळ भेटलं. हो ना, मी मृगजळाकडूनच राहिलो तिथून, जिथे तुला मृगजळ दिसत होता ना तिथेच मी होतो. मग तिथे तुला मृगजळ भेटलं. अरे वेड्या, तुला मृगजळ पाणी दिसलं का तिथं? मग मला काय माहिती नाही, पण तुला जिथे मृगजळ दिसत होता ना, तू जे ठिकाण सांगितलं ना, त्या ठिकाणी मी होतो ना, तिथून मिळून राहिलो. मग तुला तिथं पाणी दिसलं का? पाणी म्हणजे काही दिसलं नाही बा. पण तू जे म्हणतो ना की अमुक ठिकाणी मला इतक्या दूरवरती दिसत होत, इतक्या दूरवरती जे मृगजळ दिसत होत, तिथंच ते जे झाड आहे, तिथं आमची शेती काहीतरी असं होतं, तिथे तो तिथून तो येऊन भेटला होता. मृगजळाची भेट झाली. हा म्हणतो मला मृगजळ प्यायला मिळालं नाही, आणि तो जो येणार आहे तो मृगजळाच्या स्थानावरूनच येणारा आहे, त्यालाही मृगजळ भेटलेलं नाही. म्हणजे मृगजळ हे असं कल्पित आहे आणि अशी वस्तू आहे की जी वास्तविक दिसते पण असत नाही, भासते. भासणारी वस्तू असते तसं नाही. जसा हा अंधार आहे, हा अंधार भासतो, दिसतो, आम्हाला प्रत्यक्ष दिसतो. अंधार खरा आहे असं मानतो आम्ही, परंतु अंधार सुद्धा त्या मृगजळाप्रमाणेच भासमान आहे. पण असं नाही, तिथे काहीच नाही. अंधार पकडायला गेला तुम्ही चांगला घडवता काही तात्पर्य अंधार मृगजळ या कल्पित वस्तू आहेत, त्या अनिर्वचनीय वस्तू म्हणतात. त्याला सत्य म्हणता येईल, असत्य म्हणता येईल. सत का दिसत ते खरं वाटतं आणि असत का ते असत काही नाही, हा काही नाही. सत असत लक्षण जे वस्तू असतो तिला अनिर्वचनीय वस्तू म्हणतात. ज्यांना सांगतात अशा अनिर्वचनीय वस्तूंमुळे आम्हाला आत्म्याचं खरं स्वरूप कळायला लागतं. ते आत्मा कसा आहे? मग आत्मा आहे हे तर निश्चित निसत झालं, पण दिसत नाही. अरे आत्मा आहे म्हणताना दिसला पाहिजे तो. मग आत्मा असून तो जर दिसत नाही तर मग तो सुद्धा असा निर्वचनीय झाला का? म्हणजे सगळं झाला आत्मा मला. असं जेव्हा आपल्याला शंका आहे,
हा दृष्टांत चालला आपल्याच्या स्वरूपासंबंधी आपल्याला बोध झालेला आहे. तेव्हा आम्ही सगळी जगातली सगळी माणसं या आत्म्याच्या या अशा स्वरूपामध्ये आपल्याला ओळखतो आणि याची यशावस्था आहे. परंतु संत महात्मे जे आहेत, ज्ञानोबासारखे जे महात्मे आहेत, ते मात्र सांगतात की नाही रे नाही, तुमचं पाहणं, तुमचं जे मानणं आहे ना, ते बरोबर नाही. कारण हे संत महात्मे त्या आत्मस्थितीमध्ये जाऊन आलेले असतात. त्यामुळे ते म्हणतात आत्मा आहे आणि तो नुसता भासतो मुलासारखा तसं नाहीये. आत्मा प्रत्यक्ष आहे आणि त्याचा प्रत्यक्ष अनुभव येतो. अपूर्व शांती आम्ही घेतली त्याची असं प्रेरणा सांगतो. म्हणून आत्म्याच्या बाबतीमध्ये असं बोलता येत नाही की आत्मा मुलासारखा आहे किंवा आत्मा अंधारासारखा आहे. हे सांगण्यासाठी श्रीकृष्ण आपल्याला निर्णय ऐकवत आहे. महत्वाचं आहे आपल्यालाही जे दिसत की हे जगाचे सगळे पदार्थ वस्तू त्या सगळ्या कृती जे दिसत मग आपल्याला जे कसं दिसत खरं दिसत ऐकू. आपला संसार कसा आहे खरं आहे. अब खरा आहे म्हणून आम्ही संसार करून लागलो. आम्हाला हा संसार खरा आहे वाटतो, जग खरं आहे असं वाटतं, सगळं खरं आहे, दिसणार हे खरं आहे असं. आणि जे संत सत्पुरुष असतात, महात्मे असतात, ज्यांना उद्यान झालेलं असतं, ते म्हणतात तुम्हाला जे जग खरं दिसेना तसं जग खरं नाही. जगही मिथ्याच आहे. ब्रह्मसत्य जगन मिथ्या आदिशंकराचार्य सांगितले ना. अरे हे ब्रह्म जे आहे ना, तो जो आत्मा आहे ना, तो खरा आहे. आणि त्या आत्म्याच्या चेतन शक्तीने हे जगत निर्माण झालेलं आहे. हे जे दिसणार वरचं रूप आहे ना, ते मिथ्या आहे, खोट आहे. परंतु ज्या चेतन शक्तीतून आत्मशक्तीतून जे निर्माण झाले त्याचा आधारावर ते जे जग बसलेले, तो आधार त्याचा खरा आहे. या जगामध्ये सुद्धा चेतन शक्ती पसरलेली आहे आणि त्या चेतन शक्तीची जी प्रकारचे रूप आहेत. अगदी हा विषय अगदी त्या चांगला असा शिकला विषय की दिसणारं जगत आम्हाला खरं वाटतं, परंतु आम्ही फक्त वरचे आकार पाहतो आणि खरं समजतो. आम्हाला त्या आकारामध्ये जे चेतन आत्मतत्व आहे ते दिसत नाही. संत महात्म्यांना ते आत्मतत्व दिसत आणि म्हणून ते जगाला मिथ्या समजतात. हे आकार वगैरे जे आहे ना, ते नश्वर आहेत आणि त्या आकारामध्ये लपलेलं जे चेतन तत्व आहे ते सत्य आहे. आपल्याला ज्ञानोबांना हाच विचार पक्का करून तुम्हाला साधकांना जगाचं हे मिथ्या स्वरूप कळवून म्हणून सांगायचे. या धर्मात राहू नका. जग हा देह सुद्धा मिथ्या आहे. जगाचं सुद्धा हा देह आहे ना, हे हाडं काढून रक्त वगैरे जे आहे सगळं हे पंचभूतांचे काठोड आहे. ही जी पंचमहाभूत बाहेर जगामध्ये, तीच पंचमहाभूत आपल्या देहामध्ये पण आलेली आहे. पृथ्वी, तेज, वायू, आकाश, जग ही 5 महाभूत जगाचं रूप धारण करून उभी आहे. तीच 5 महाभूत आपल्या देहामध्ये आलेली आहे त्यांची कारणाने. म्हणून आपला देह आणि जग सारखं आहे आणि आपला देह नश्वर आहे, नाशवान आहे, तर जग सत्य कसं असेल? तर जगही तसंच नश्वर आहे. हे आपल्याला ज्ञानोबा या उलटून सांगू इच्छितात. म्हणून जग असं काय
जशास तसे दिसून होतं. जो जसा असेल तसं त्याला दिसतं. जसा त्याला तसं दिसतं काय जसा आहे त्याला तसं दिसल्याचा तसा की याच्या ठिकाणी ते आत्मदृष्टीचं तेज नाही किंवा ते आत्मज्ञान त्याला नाही, त्यामुळे त्याला तसं दिसेल. आत्मदृष्टीनं पाहिलं तर सगळं जग बघून दिसतं आपल्याला. साधी गोष्ट तुम्ही पहा. आता तुम्ही साधे चष्मे काचेचे चष्मे लावून पाहून लागले म्हणून तुम्हाला ते बाकीचे जे रंग आहेत तसे दिसतात. काळा चष्मा लावला कसं दिसते, असं दिसेल सगळं. लाल चष्मा लावला सगळं लाल लाल दिसेल. निळा चष्मा लावला तर निळ दिसेल. म्हणजे जो जसा असतो ना तसं त्याला दिसतो. आपली दृष्टी आत्मदृष्टी नाही, त्या दृष्टीमध्ये आत्मतेज असेल थोडस नाही असेल, परंतु ती संपूर्णता आत्मदृष्टी नाही, तिच्यामध्ये जगत्व जास्त आहे. आणि त्यामुळे आम्हाला जगाचं जे दर्शन होतं ते जगत्वाचं दर्शन होतं आणि त्याने सर्व होतं. विचार तेव्हा जीवनमुक्त, विवेकमुक्त, स्वरूपज्ञानी, आत्मज्ञानी असे जे सत्पुरुष असतात त्यांना हे जगाचे हे दिसणार, हे देहाचं दिसणार हे जे रूप आहे हे सष्ट झाले. त्यांना सष्ट समजतं की अरे हे तर मिथ्या आहे, परिवर्तनशील आहे. परंतु या मिथ्या देहामध्ये असलेला जो आत्मा आहे तो सत्य आहे. त्या सत्य अशा आत्म्याच्या चैतन्याने या देहाला चेतनता प्राप्त झालेली आहे. म्हणून हा शरीर मनन करतो. म्हणून जीवनमुक्ताला सुद्धा शरीर आहे, विदेहमुक्तालाही शरीर आहे, आत्मज्ञानी पुरुषालाही शरीर असतं. पण ते म्हणतात की आमचं शरीर जरी गेलं तरी स्वरूपाने आम्ही कायम असतो. त्यांचे स्वतःला शरीर समजत नाही किंवा समजले तरी ते शरीर मृत्य आहे, मिथ्या आहे हा भाव त्यांचा अखंड राहतो. आमचं तसं आम्ही या शरीराला खरं समजून चालतो. हा आमचा देह खरा आहे, हा मरणारा नाही, हा चिरंतन टिकतो. म्हणून आमच्या नावाला आम्ही चिरंजीव म्हणतो. म्हणतो आमचे पाय म्हणतात चिरंजीव, चिरंतन टिकणारे. खरं चिरंजीव असं येतं. या जगामध्ये चिरंजीव कोणी नाही, नाव फक्त बस चिरंजीव, चिरंतन टिकणारा. स्वरूपाने मात्र आम्ही चिरंतन आहोत. आत्मस्वरूपाने आम्ही चिरंतन आहोत, ते स्वरूपाने आम्ही मृत्यू आहोत. हे कळलं पाहिजे. आणि जर हा भाव हा साधकांना कळला तर साधकांची आसक्ती, साधकांच्या वासना आम्हाला आपोआप शांत व्हायला लागतात. तरच वैराग्याच्या तरच मग या जगाबद्दलचं जी आम्हाला प्रेम आहे, जी आसक्ती आहे, जे महत्व आहे ते काही बोलत. आणि तिथंच आसक्ती महत्व कमी झालं की मग ते आपल्याकडे जायचे आणि आत्मस्थितीचं आत्मबदल करून मागतो. आज आम्हाला या जगाने वेळून टाकलाय, संसाराने वेळ करून टाकले आणि संसाराचं गुण भरल्यामुळे आम्हाला आत्म्याचं वेळ नाही. हे खरं आहे, पण मग ते कसे ना ते मग त्या संसारात आलेले असेल तर ते त्या आत्म्याकडे हे चालले. म्हणून मनाने आम्ही संसारी आणि जगताचे बनतो. आम्हाला सांगतात अरे तुमचं साधन आता तुम्ही साधना घेतलीये, कशासाठी घेतलीये? हा जो जगताचा प्रसार आहे, हा मिथ्या आहे,
आणि खरं जे आहे तुमचं आत्मतत्व आहे तिथून हे खरं आहे अशा प्रकारचा हा उद्देश आपल्याला या ओळीमध्ये सांगताय. तिसरा दृष्टांत मिळतात 111. 111 आपल्याला सांगताय किंवा दुसरा दृष्टांत असा आहे की सावलीचे निराजे मिळविले गेले तुझे, सावलीचे निराजे मिळविले गेले तुझे, तयाचे करणे माझे नाणे देशे. सावलीचे निराजे मिळविले गेले तुझे, तयाचे करणे माझे नाणे देशे. असे दृष्टांत आहे. दृष्टांत असा आहे की एक विषय आता आमच्या कालामध्ये खूप आनंद झाले, संस्था चांगले झालेले आहे, गोष्टी चांगले झालेले, आज खूप चांगले झाले आहे प्रवासाच्या. परंतु 100 वर्षापूर्वी सोबत तेव्हा पायी प्रवास जास्त असायचा. तेव्हा एक विषय अजून आपल्या आईला सांगतो, आई मी प्रवासाला जाऊन येतो तर आपल्या गावाला जातो बोलता. आता तो प्रवास असेल तर प्रवासाला कशी पायी प्रवास असायचा ना. आई म्हणते अरे बाळा जंगल खाणे आहे, जंगलामध्ये प्रवास तुझा पायी प्रवास आहे, आणि बरोबर त्या काळामध्ये प्रवास असा पायी असल्यामुळे सोबत बरोबर असेल ते सोबतीला बोलला. तो म्हणतो आई मी सोबत घेतलेलं आहे. कोणाला? माझी सावली. हा म्हणाला तो माझी सावली जी आहे ना छाया, त्याच्या शरीराची जी छाया करते सावली करतो ना ती सावली माझ्या बरोबर आहे. माझी सावली तिला सोबत बोलायचं. आता तू विचारली आई तुला काय माहिती खरोखर तू सावली नावाची बाई मला भेटली असेल तिथे राहा. आता ती सावली त्याच्या पाठीपाठ यायची ती सूर्य तिकडे पश्चिमेकडे रस्ता जाण्याचा. म्हणजे सावली पाठीमागे काय येऊन जाईल बाबा आहे सूर्य. आता सूर्य बाबा आणि आता डोंगर सराईला अरण्यात आला होता. आताच्या डोंगरामध्ये त्या चढाईमध्ये आणि आता अंधार झालेला आहे, सूर्य मावळलेला आहे. मग आता त्याला ती सावली त्याची दिसेल का? सोबत करेल का त्याला? आणि सोबत केली सावलीने तरी काय करेल की? सावली काय करू शकते? मग काय मदत करेल आपल्याला? सावली म्हणजे नुसती छाया आहे त्यांनी. मग अशी जी सावली आहे ती सावली सोबत काही करू शकत नाही. आणि ते वाघेचं जसं लेकरं आहे ना त्याप्रमाणे झालं. वाघ बाईला जसं मुलगा काही नसतं वाघेचं लेकरं म्हणतात, त्याप्रमाणे ही छाया म्हणजे वाघेचं लेकरं म्हणजे काही उपयोगच नाही. तात्पर्य सावलीच्या निमित्ताने ज्याने आपला दुसरा सोबती घेतला त्याने आज जिंकलं व्यस्त गेलं. त्याचं तरुण व्यस्त गेलं, व्यस्त गेलं, त्याला काहीच मिळालं नाही. सावली त्याला काही साध्य करू शकत नाही. सावली त्याच्या बरोबर काही जाऊ शकत नाही. तसं हे जे जगत आहे ना, हे जगत हा संसार एक सावली आहे. काय शब्द बोलताले हा संसार म्हणून काहीच नाही जगत. हा सावलीचा पसारा आहे दिसता, हा सावलीचा पसारा दिसतो खरा,
असत काही नाही. म्हणून सांगताय सावलीचा जसा विश्वास धरू नये तसा हा प्रेमाचा प्रपंच आणि हा संसार सावलीप्रमाणे अर्थात सावली अनिर्वचनीय आहे. अनिर्वचनीयला ते दिसते तर काही सत येते आणि बघायला गेलं तर काही नाही, म्हणजे आहे नाही याचा परिचय नसतो. तसा हा संसार आहे, तसं हे जगत आहे. दिसते तर खरं सत्य वाटत आहे, पकडायला गेलं तर काहीच नाही, छाया दिसते. त्या चैतन्याची आकार येते बस असं बोलणं सांगितलं. जेव्हा त्या चैतन्याला ओळखा, त्याला जो सोबत घ्या, ते बरोबर असलं ना तुम्हाला सोबत राहायची. आत्म्याची सोबत करा ना, तो आत्म्याला तुमच्या देहात होते ना, त्याची सोबत नाही म्हणतो. देहाची सावली अरे काय गेलाय, देहाची सावली तू काय मदत करेल तुला. अशा तऱ्हेनं जगताचा व्यवहार आमचा चाललेला आहे आणि जो झालेले नाथ मागा बोलला, माया त्याची ब्रह्म, ब्रह्म त्याची माया. अंग आणि छाया जया करी, अंग आणि छाया जया करी. अरे हे जे ब्रह्म आहे ना, त्या ब्रह्माचंच एक माही स्वरूप माया आहे आणि मायेनं हे ब्रह्म सर्वत्र आपल्याला व्याप्त आहे. तेव्हा आम्ही माया पाहतो, जग पाहतो, ब्रह्म पाहत नाही. हे जे ब्रह्मावर आलेलं जे जगाचं रूप आहे ती माया आहे. जगाचे हे जे आकार आहेत, रूप आहे, रंग आहे, ते जे दिसतं जग ही माया आहे. आणि ही माया ब्रह्मावर आधारलेली, चैतन्यावर आधारलेली, आत्म्यावर आधारलेली. आत्मा आहे जसं पाणी आहे आणि पाण्यावर लाटा असतात ना, आपल्याला लाटा दिसतात जेव्हा लाटा आलेल्या असतात ते पाणी जे आहे, संत पाणी जे असतं ते पाणी खाली राहतं. त्याप्रमाणे संताचा हा जो ब्रह्माचा भाग आहे किंवा आत्म्याचा भाग आहे तो त्याच्यावर आलेलं हे जगत आहे. आणि हे जगत मायारूप आहे. माया म्हणजे दिसते पण असत नाही, तुला माया म्हणतात. माया म्हणजे वाटते खरी पण असत काही नाही. ती मृगाला समान आहे, तिला माया म्हणतात. मायेने आम्ही फसतो. आम्ही या संसारामध्ये जे फसलो ना ते या मायेने फसलेलो आहोत. ती खरी वाटते मला आणि जे खरं नाही त्याच्यामध्ये फसवणं म्हणजे आमचं सगळं जीवन बरबाद करून म्हणजे असं म्हणतात. संसार हे माया हे जगत हे अनिर्वचनीय आहे, मुख्य आहे हे समजा असा झालो आणि त्या आत्म्याचं खरं स्वरूप ओळखून त्याच्याकडे चला हे या सांगायचं आहे. आता आपण थोडासा बदललेला विचार तेव्हा जवळजवळ आपल्या 111 वगैरे झालेले आहे. म्हणजे इंजिनिअरिंग सावलीची म्हणजे त्याचे करणे माझे तेव्हा या 211 आपल्याला जगाचं आणि आत्म्याचं स्वरूप ओळखायला सांगितले. देवा 212 येते तेव्हा हा जो विषय चाललेला आहे हा विषय साधकांना शिकवण्यासाठी त्यांना बोध देण्यासाठी मुद्दाम देवाने हा विषय थोडासा बदलून घेतला. तो असली अज्ञानाचंच कमी आहे. आम्ही जे जगाला सत्य सत्य समजतो ते अज्ञान आहे
Teacher Satinani to Buchahe and the Saturday the Vigilant. I shall marry the Jenny Buchahe, the Shina, Nashone, his another son, and the system of the Sudan. My sister, and my sister, and I'm sure they are.